गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण ऑक्सिडेशन्स ऑफ अल्काइन्स म्हटलं तर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. आता या कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंडचं आपल्याला ऑक्सिडेशन्स करायचं आहे विथ कोल्ड अँड डायल्यूट KMnO4. हा वाला आपण ऑक्सिडायझिंग एजंट वापरणार आहोत. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बेअर्स रिएजंट. यालाच आपण कोणता रिएजंट म्हणत असतो? बेअर्स रिएजंट्स म्हणत असतो. बघा, बेअर्स रिएजंट ऍक्च्युअली अनसॅच्युरेटेड कंपाऊंड जे असतात म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इन ॲलिफॅटिक कंपाऊंड, नॉट इन ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. ॲलिफॅटिक कंपाऊंड्स मध्ये जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर ते ओळखण्याची ही टेस्ट आहे बेअर्स रिएजंट टेस्ट. ऑलरेडी ही रिएक्शन्स एक अल्किन्स मध्ये सुद्धा आपण स्टडी केलेली आहे. आता हे अल्काइन्स मध्ये सुद्धा स्टडी करायचे आहे. आणि दुसरा आहे हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड KMnO4. बघा, लक्षात ठेवायचं. दुसरी कंडिशन्स राहणार आहे हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड KMnO4. हा ऑक्सिडायझिंग एजंट जर आपण वापरला किंवा ऍसिडिफाईड KMnO4, आपण काय म्हणणार आहोत? ऍसिडिफाईड KMnO4 च्या प्रेझेन्स मध्ये जर आपण यांचं ऑक्सिडेशन्स केलं, बघा लक्षात ठेवायचं आहे ऍसिडिफाईड KMnO4, तर हे दोन प्रकारे आपण ऑक्सिडेशन्स करणार आहोत अल्काइनचं. पहिलं बेअर्स रिएजंट्स कोल्ड अँड डायल्यूट KMnO4 आणि दुसरा हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड KMnO4 किंवा ऍसिडिफाईड KMnO4 मध्ये. तर आता आपण जर सुरुवातीची जी पहिली कंडिशन्स आहे विथ कोल्ड अँड डायल्यूट KMnO4, किंवा आपण याला अल्कलाइन KMnO4 सुद्धा म्हणतो. बघा, आणि कोल्ड अँड डायल्यूट अल्कलाइन KMnO4 हे या रिएजंट्सला आपण काय म्हणतो? बेअर्स रिएजंट्स म्हणतो. दिस इज कॉल्ड ॲज बेअर्स रिएजंट्स आणि इट इज यूज टू डिटेक्ट द अनसॅच्युरेशन इन द कंपाऊंड्स. बघा, याचं इंटरेस्टिंग असं आहे की जो टर्मिनल अल्काइन मधला कार्बन आहे दॅट इज कन्वर्टेड इनटू कार्बोक्सिलिक ऍसिड अँड नॉन टर्मिनल कार्बन इज कन्वर्टेड इनटू द कीटोन्स. जेव्हा आपण ह्यावाल्या सिच्युएशन्स घेतो यावेळेला सिच्युएशन्स मध्ये जे अल्काइन्स असतात, बघा लक्षात ठेवायचं आहे, अल्काइन्स मध्ये जे नॉन टर्मिनल कार्बन असतो तो कीटोन मध्ये कन्वर्ट होत असतो. बघा इथे काय आहे की जो नॉन टर्मिनल कार्बन ॲटम आहे, नॉन टर्मिनल कार्बन ॲटम्स आर कन्वर्टेड इनटू कीटोन. कार्बन ॲटम्स आर कन्वर्टेड इनटू कीटोन्स. हा कीटोन मध्ये कन्वर्ट होईल. बघा लक्षात ठेवायचं आहे. आणि जो टर्मिनल कार्बन ॲटम्स आहे दॅट इज कन्वर्टेड इनटू द कार्बोक्सिलिक ऍसिड. जो टर्मिनल कार्बन ॲटम्स आहे अल्काइन्स मधला म्हणजे ट्रिपल बॉन्ड मधला जो टर्मिनल कार्बन ॲटम्स आहे दॅट टर्मिनल कार्बन ॲटम इज कन्वर्टेड इनटू द कार्बोक्सिलिक ऍसिड विदाउट ब्रेकिंग द कार्बन कार्बन बॉन्ड. टर्मिनल कार्बन कन्वर्टेड इनटू कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये तो कन्वर्ट होणार आहे विदाउट ब्रेकिंग द कार्बन कार्बन बॉन्ड. आता बघा, फॉर एक्झाम्पल आपण जर एक एक्झाम्पल घेतलं तर आपल्या लक्षात येऊन जाईल. फॉर एक्झाम्पल, जसं मी एक प्रोपाइन घेतो, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असणारा अल्काइन्स, आणि यांची जर बेअर्स रिएजंट सोबत आपण रिएक्शन्स केली, अल्कलाइन KMnO4 डायल्यूट अँड अल्कलाइन KMnO4 घ्या किंवा आपण काय करतो कोल्ड डायल्यूट KMnO4 सोबत रिएक्शन जर केली आपण तर नॅचरली याचं काय होणार आहे म्हटलं. बघा, थोडं मी तिकडे लिहिला, हे डायल्यूट किंवा अल्कलाइन KMnO4 सोबत कोल्ड अँड डायल्यूट KMnO4 सोबत जर याची रिएक्शन्स केली तर हे जे नॉन टर्मिनल कार्बन्स आहे दॅट इज कन्वर्टेड इनटू कीटोन अँड दॅट टर्मिनल कार्बन इज कन्वर्टेड इनटू द कार्बोक्सिलिक ऍसिड. हे मला इन्फॉर्मेशन्स लक्षात ठेवायची आहे आणि फायनली प्रॉडक्ट लिहायचं आहे त्याला. ऍक्च्युअली या रिएक्शन्स मध्ये काय होणार आहे, हा वाला नॉन टर्मिनल कार्बन कीटोन मध्ये कन्वर्ट होईल अँड दिस टर्मिनल कार्बन इज कन्वर्टेड इनटू द कार्बोक्सिलिक ऍसिड. हा कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होईल. अशा प्रकारे आपण काय म्हणणार आहोत, हा 2 ऑक्सो कीटोनला जर आपण ऑक्सो म्हणणार आहोत आणि 3 कार्बन असणार काय म्हणणार आहोत, प्रोपेनॉइक ऍसिड. 2 ऑक्सो प्रोपेनॉइक ऍसिड असा एक ऑक्सिडाइज प्रॉडक्ट तयार होईल. सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. जर हे दोन्हीही नॉन टर्मिनल असेल तर तो कीटोन मध्ये कन्वर्ट होईल. फॉर एक्झाम्पल ब्यूट 2YNE जर आपण एक एक्झाम्पल घेतला आणि याचं जर आपण काय केलं ऑक्सिडेशन्स केलं, ब्यूट 2YNE जर आपण ऑक्सिडेशन्स केलं बाय युजिंग
बेअर्स रिएजंट मीन्स अल्कलाइन KMnO4 किंवा डायल्यूट कोल्ड अँड डायल्यूट KMnO4 सोबत रिएक्शन्स केली तर बोथ दीज आर नॉन टर्मिनल, दॅट्स व्हाय दे आर कन्वर्टेड इनटू द कीटोन्स. म्हणून यांना कशात कन्वर्ट करायचं आहे, कीटोन मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि म्हणून फायनली असा कीटोन प्रॉडक्ट तयार होईल नॉन टर्मिनल कार्बन पासून. त्याचं नाव काय येणार आहे, ब्युटेन 2,3 डाय ONE. कीटोन असल्यामुळे आपण ONE म्हणत असतो. ब्युटेन 2,3 डाय ONE असा कीटोन मध्ये त्याचं ऑक्सिडेशन होईल. थर्ड आपण जर एक्झाम्पल घेतलं की दोन्हीही टर्मिनल कार्बन ॲटम असेल, जसं आपण ऍसिटिलीन घेतला, काय घेतलाय ऍसिटिलीन, तर आपण सांगितलं आहे की जर बेअर्स रिएजंट आपण याच्यात जर ऍड केला, डायल्यूट KMnO4 जर आपण ऍड केला किंवा अल्कलाइन KMnO4, तर बोथ दिस टर्मिनल कार्बन्स आर कन्वर्टेड इनटू द कार्बोक्सिलिक ऍसिड. हे दोन्हीही कशामध्ये कन्वर्ट होतील, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतील. हा वाला जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे आपण स्टँडर्ड ऍसिड म्हणून टायट्रेशन मध्ये वापरतो. याचं नाव काय, ऑक्झॅलिक ऍसिड. काय म्हणतात त्याला, ऑक्झॅलिक ऍसिड या नावाने ओळखतात. किंवा IUPAC मध्ये काय म्हणसाल तुम्ही, इथेन डायोइक ऍसिड, इथेन डायोइक ऍसिड या नावाने याला ओळखतात. अशा प्रकारे आपण जर अल्काइन्स KMnO4 सोबत रिएक्शन्स केली, कोणत्या पण कोल्ड अँड डायल्यूट KMnO4 म्हणजे बेअर्स रिएजंट सोबत केली, तर हा कशात कन्वर्ट करतो, जो नॉन टर्मिनल कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे दॅट इज कन्वर्टेड इनटू द कीटोन्स, whereas terminal carbons are converted into the carboxylic acid. So this is called as Bayer's reagent. आता हे जे आहे हे ऍक्च्युअली काय अनसॅच्युरेटेड कंपाऊंड ओळखण्याची टेस्ट आहे. तर हा जो बेअर्स रिएजंट असतो, दॅट बेअर्स रिएजंट, लक्ष द्या इकडे, तर हे जे बेअर्स रिएजंट आहे इट इज पिंक रिएजंट, इज पिंक पर्पल कलरचा असतो. हा कसा असतो, पिंक आणि पर्पल कलरचा कंपाऊंड असतो. व्हेन वी ऍडेड इनटू द अल्काइन्स, जर आपण अल्काइन्स मध्ये याला जर ऍड केलं तर द कलर बिकम डिसअपियर. याचा कलर काय होणार आहे, डिसअपियर होणार आहे. द कलर डिसअपियर जर झाला कलर तर समजून घ्यायचं की इट कंटेन अनसॅच्युरेशन्स. याच्यामध्ये काय असते, अनसॅच्युरेटेड, व्हॉट एव्हर इट इज डबल बॉन्ड ऑर ट्रिपल बॉन्ड. ऍक्च्युअली तुमच्या लक्षात आलं असेल की तिथे इथिलीन मध्ये आपण काय करत होतो, ग्लायकॉल तयार करत होतो. इथे कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होईल विदाउट ब्रेकिंग ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड. बट इन सेकंड केस व्हेन द रिएक्शन इज कॅरीड आउट इन द प्रेझेन्स ऑफ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड किंवा ऍसिडिफाईड KMnO4, देन दॅट टाइम द कार्बन कार्बन बॉन्ड्स आर ब्रेक डाउन. त्यावेळेस तुम्ही तो कार्बन कार्बन बॉन्ड काय करसाल, ब्रेक डाउन करसाल. आणि ती रिएक्शन सुद्धा हाय टेम्परेचरला आपल्याला करायची असते. बघा लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट रिएक्शन्स आपण आता काय करणार आहोत की ज्यावेळेस कोणती कंडिशन्स अप्लाय करणार आहोत, हे तर झालं आपलं कोणत्या कंडिशन्स मध्ये, विथ कोल्ड अँड डायल्यूट KMnO4. आता हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड KMnO4 घेऊ आपण. काय घेऊ, हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड KMnO4 घेऊ. दुसरी सिच्युएशन आहे आपली की हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड KMnO4 घेऊ किंवा ऍसिडिफाईड KMnO4. म्हणजे सेकंड ऑक्सिडेशन आपण कोणत्या कंडिशन्स मध्ये करणार आहोत, हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड KMnO4 च्या प्रेझेन्स मध्ये करणार आहोत. दॅट इज ऑल्सो ऍसिडिफाईड KMnO4. आपण ऍसिडिफाईड KMnO4 च्या प्रेझेन्स मध्ये सुद्धा करू शकतो. तर हे जर ऑक्सिडेशन्स केलं तर नॅचरली इन दिस रिएक्शन्स बोथ दिस कार्बन ॲटम्स, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड्स आर ब्रेक डाउन. आपण कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड ब्रेक करू अँड इट कन्वर्टेड इनटू द कार्बोक्सिलिक ऍसिड. फायनल प्रोडक्ट काय भेटणार आहे, बघा हियर व्हेन वी आर युजिंग the strong conditions, that is concentrated KMnO4 or acidified KMnO4, then the alkynes, लक्ष द्या इकडे, the alkynes are converted into, alkynes are oxidized into carboxylic acid by breaking off carbon carbon triple bond. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड ब्रेकिंग होऊन जाईल आणि त्यांचं कन्वर्शन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होईल. व्हेन द टर्मिनल अल्काइन्स दी ऍसिड फॉर्म इज फॉर्मिक ऍसिड. ऍसिड कोणता तयार होणार आहे, फॉर्मिक ऍसिड तयार होईल. टर्मिनल अल्काइन्स मध्ये फॉर्मिक ऍसिड तयार होईल अँड दे आर फर्दर ऑक्सिडाइज इनटू कार्बोक्सिलिक ऍसिड, कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. असं लक्षात ठेवायचं आहे. बस सिंपल रिएक्शन्स आहे. फॉर एक्झाम्पल जर आता मी एक एक्झाम्पल घेतलं आणि तुम्ही पहिलंच एक्झाम्पल घेतलं, प्रोपाइन घेतला आणि प्रोपाइनची रिएक्शन्स कोणत्या कंडिशन्स मध्ये केली,
कॉन्सन्ट्रेटेड KMnO4 बघा कॉन्सन्ट्रेटेड KMnO4 सोबत केली किंवा ऍसिडिफाईड KMnO4 सोबत केली कोणत्या कंडिशन्स मध्ये ऍसिडिफाईड KMnO4 सोबत केली ऍसिडिक कंडिशन्स मध्ये KMnO4 सोबत रिएक्शन्स केली तर दिस कार्बन कार्बन बॉन्ड्स आर ब्रेकडाउन्स हा ब्रेक करायचा आहे and they are converted into the carboxylic acid यांना आपण कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करायचं आहे दोन कार्बन वाला हा एक कार्बन वाला पण एक कार्बन वाला जो कार्बोक्सिलिक ऍसिड असतो तो फर्दर ऑक्सिडाइज होईल कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर त्याच्यामुळे टर्मिनल कार्बन आपण फॉर्मिक ऍसिडचं कन्वर्शन कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर मध्ये करणार आहोत सेकंड एक्झाम्पल घेतलं तर दोन्ही नॉन टर्मिनल असेल तर दे आर कन्वर्टेड इनटू द कार्बोक्सिलिक ऍसिड यांना आपण कशात कन्वर्ट करणार आहोत कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये म्हणजे यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड जर असेल आणि या ट्रिपल बॉन्ड असेल अल्काइन्स तर आपण कंप्लीट ब्रेक करू बघा लक्षात ठेवायचं आहे कोणत्या कंडिशन्स मध्ये कॉन्सन्ट्रेटेड KMnO4 किंवा ऍसिडिफाईड KMnO4 इन ऍसिडिक कंडिशन्स H पॉझिटिव्ह तर दिस कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड्स आर ब्रेकडाउन्स हे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड ब्रेकडाउन करायचं आहे हेही ऍसिड आणि हेही ऍसिड तयार होईल सेम टाइपचे ऍसिड होईल दोन्ही कार्बोक्सिलिक ऍसिड सेम होईल म्हणून मी ट्वाइस करतो ऍसिटिक ऍसिड तयार होईल सिमिलरली थर्ड एक्झाम्पल घेतो मी अनसिमेट्रिकल अल्काइन्स घेतोय एक अनसिमेट्रिकल अल्काइन जर घेतला आणि ही रिएक्शन्स केली कोणासोबत कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड KMnO4 किंवा ऍसिडिफाईड KMnO4 च्या प्रेझेन्स मध्ये so these carbon carbon triple bonds are breakdowns and these three carbons are converted into acid these two carbon converted into the acid आणि finally we get propionic acid आपल्याला असा propionic acid भेटल आणि acidic acid two carbon वाला acid acidic acid भेटल तर this indicate the unsymmetrical alkynes symmetrical alkynes gives only one acid and unsymmetrical alkynes gives two different type of acid similarly one example of prop 1YN असं जर घेतला आपण बघा लक्षात ठेवायचं आहे तर in this way when we done the reactions with acidified KMnO4 कोणत्या कंडिशन्स मध्ये acidified KMnO4 सोबत these alkynes are breakdowns हे ब्रेकडाउन्स करायचं आहे आणि फायनली द 4 कार्बन कंटेनिंग कार्बोक्सिलिक ऍसिड इज ब्युटेरिक ऍसिड हा तुमचा ब्युटेरिक ऍसिड तयार होईल बट दिस टर्मिनल ऍसिड्स आर कन्वर्टेड इनटू द कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर असं कन्वर्ट होईल सिमिलरली वन एक्झाम्पल फिफ्थ एक एक्झाम्पल घेऊ आपण वेन बोथ ऍसिडिलिन घेऊ आपण ऍसिडिलिन जर घेतला तर काय होणार आहे बघा लक्षात ठेवायचं नेक्स्ट फिफ्थ एक्झाम्पल घेऊ आपण CH ट्रिपल बॉन्ड CH acetylene and acetylene on treated with KMnO4 acidified KMnO4 च्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन्स केली तर both are converted into formic acid आणि formic acid are finally oxidized into carbon dioxide and water therefore twice CO2 and twice CH2O this is the product obtained on oxidations of acetylene in this way when hot and concentrated KMnO4 is treated with acidified KMnO4 then they carbon carbon triple bonds are breakdowns the difference between these two reactions that the Bayer's reagent that is cold and dilute KMnO4 or alkaline KMnO4 does not break the carbon carbon triple bond they are also converted the non terminal carbon into the ketones and terminal carbon into carboxylic acid but that time the carbon carbon double bonds are not triple bonds are not break here in acidic conditions complete oxidation is done by breaking the carbon carbon triple bond and they are finally converted into the carboxylic acid when the terminal alkenes is there that time the formic acid is formed the formic acid is finally converted into the carbon dioxide and water means further oxidation of formic acid is done here the oxidations of alkynes is completed